चला सलामीची जोडी आता मैदानामध्ये दाखल झालेली आहे. आयन्स 11 वर्सेस जय हनुमान. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय जय हनुमान. चला षटक क्रमांक पहिला आणि बॉल मयूर. अंश मागच्या 2 मॅच मध्ये 2 सामनावीराचे पुरस्कार या अंशनं मिळवलेले आहेत आणि इथे पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट करत असताना चिप केला बॉल हवेत आणि इथे काय घडले. पंचांनी तर चौकार दिलाय. चौकार आहे. चला चौकार आहे. लाईव्ह मध्ये चेक केलाय लाईव्ह मध्ये. 1 बाउन्स न गेलाय बॉल. सध्या आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी यस हे पहा सीमारेषेच्या आतमध्ये टप्पा पडला. चौकार आहे. धावसंख्या धावफलकावरती असेल ती 5. मयूर शैलेश स्ट्रायकिंग एंडला आणि यावेळेला आता मागे बॉल येतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि धावसंख्या 2 ने पुढे जाणार आहे ती 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड नाव. हा बॉल आणखी एक वाईट आलाय. एक्स्ट्रा रन्स भरपूर सारे खर्च करतोय. नो बॉल. हो जबरदस्त स्टॉप. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आहे परंतु येथे एक्स्ट्राच्या ह्या ज्या रन्स आहेत ना कुठेतरी महागात पडतील ज्यावेळेला तुम्ही रन चेस करण्यासाठी उतराल. यावेळेला पुन्हा एकदा खेळायचं होतं. कवचला बॉल आलाय लॉंग ऑफ कडे. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या एका धाव्याने पुढे जाणार आहे ती धावफलकावरती 11 धावा. सुरुवात तर चांगली मिळाली आहे. आयन्स 11 एकही सामना गमावलेला नाहीये त्यांना. खूपच चांगला स्टार्ट मिळाला आणि इथे काय घडलंय. सरळ बॉल मैदानाच्या बाहेरच जाणार होता परंतु मध्ये तो क्षेत्ररक्षक आला आणि त्याच्या हातांना लागून चेंडू निघून गेला सीमा पार. चौकार. मयूर महागडा ठरलाय. काय करण्यात आल्या. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. शैलेश आणि अंश मध्ये खूपच चांगली भागीदारी आपल्याला बघायला मिळाली आहे. 16 धावा धावफलकावर. सोडून दिल्या बॉल. आलाय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा त्या ठिकाणी जोडल्या जातील. आणखी एक व्हाईट बॉल. अवांतर धावा या महागात पडणार आहेत. यावेळेला हलक्या हातानं फक्त टर्न केल्या बॉलला. स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॉल येतोय. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा पुन्हा त्या ठिकाणी जोडल्या जातात. जय हनुमान हे संघानं पहिल्या मॅच मध्ये काय फिल्डिंग दाखवली होती. नेत्रदीपक खेळ त्यांनी पहिल्या मॅच मध्ये केला परंतु दुसरा सामना ते पराभूत झाले आणि आता थर्ड मॅच मध्ये त्यांना माहिती आहे या स्पर्धेत आपल्याला टिकून राहायचं आहे तर जिंकावंच लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये एकूण 20 धावा 20 रन्स. मयूर भरपूर महागडा ठरलाय आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये सुमित आलाय. त्याच्या आधीचा बॉल झालेला लास्ट बॉल.
नाही नाही हा नाही गेला तो जो बॅट घेऊन उभा आहे ना, तो बॅट्समन फलंदाज त्या ठिकाणी बाद आहे, हिट विकेट. स्ट्रोक खेळत असताना सरळ तो त्याचा पाय असताना लागला होता. येस, डाऊट असल्यानंतर पंचांना देखील आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आणि मागच्या 2 सामन्यांमध्ये ज्यानं सामनावीर मिळवलेला आहे, म्हणजे धावा असतील त्या या बॉलच्या रन नाही आहेत. इट्स ओके, ते रन 18 रन्स पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. अंश त्या ठिकाणी बाद झालेला आहे. सुमित आलाय गोलंदाजी करण्यासाठी आणि फलंदाज कैलास मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 18 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. हा चेंडू आपण बघतोय की ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आणखी एक वाईड आहे. आणि ज्या 2 रन्स वाचल्या होत्या मागच्या बॉलवर, त्या 2 रन्स आल्या आता व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. 20 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 20 रन्स. डेड बॉल आलाय. शैलेश एका बाजूने चांगला खेळतोय. आता कैलास आलाय मैदानाच्या आतमध्ये त्याला साथ देण्याकरिता. खांडवल प्रीमियर लीग उद्या ठीक 7 वाजता मॅचेस सुरू करायचे आहेत, लक्षात ठेवा. ज्याही मॅचेस असतील आज खरं तर. आणखी एक नो बॉल आलाय. सुमितला आज मला वाटतं की लिगल बॉल टाकायचाच नाहीये. 3 धावा एक्स्ट्रा त्यानं खर्च केलेल्या आहेत. विनोद पाटील देखील थोडासा नाराज आहे, कारण कुठेतरी व्हाईट +2 आहेत का? येस, व्हाईट +1. एकूण 2 धावा आहेत असतील. 22 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. हो, थोडासा कमी गतीने टाकला होता बॉल, डायव्हर्ट झाला होता आणि इथे 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या 28 वर काय टोटल पाहायला मिळाली आहे. असं वाटतं की फार मोठी टोटल उभारली जाईल. सुमित थोडासा आता दबावात आपल्याला पाहायला मिळतोय. एका वेळेला त्याचा इंटेंट दिसत नाही की फलंदाजाला आउट करावं. ओहो, इथे मात्र फलंदाज बाद. चला, डेड बॉल आलाय. प्लेअर मला वाटतं थांबण्यासाठी सांगत होता. पुन्हा एकदा बॉल तयार. कट करण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आहे. थर्डमॅनच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होतोय आणि 1 धाव त्याच्यावरती मिळेल. एका धावेने धावसंख्या 29 ड्राईव्ह करण्यात आल्या. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 30 रन्स 30 आकड्यावरती. यावेळेला व्हाईट बॉल आलाय. 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. जय हनुमान हे संघ पहिल्या मॅच मध्ये फिल्डिंग साठी खरं तर या टीमचं आपण भरपूर कौतुक केलं होतं, परंतु या मॅच मध्ये किती चुका होतात पहा फिल्डर्स कडनं. वेळ बदलली, वेळानुसार खेळ बदलला. पुन्हा एकदा आपण पाहतोय की ऑन साइडला टर्न गेला बॉल. एकच जाव. 2 ओव्हरचा केस संपला आणि येस दुसरं षटक आय थिंक येस फिनिश फिनिश फिनिश. खूप वेळानंतर हे दुसरं षटक संपलं अखेर.
30 धावा आहेत ना, 34 धावा आहेत, 34. थर्ड ओव्हर मध्ये आता विनोद पाटील आला गोलंदाजी करण्यासाठी. ड्राईव्ह करण्यात आले, पुन्हा एकदा दुसरा धावेचा प्रयत्न. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर आलाय, चौकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं प्रहार करण्यात आलाय. हो, क्या बात है. कभी गेंदबाज तर कभी बल्लेबाज. 41 धाव फलकावरती आहेत विनोद पाटील. ओ, जबरदस्त चेंडू आहे, जबरदस्त बॉल आलाय, डॉट बॉल. शेवटचा बॉल, 41 धावा आणि विकेट. फलंदाज बाद. आणि गोलंदाज स्वप्नील. ओ, बॅकफुटला जाऊन टॅप करण्यात आला. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. एका धाव्याने स्कोर पुढे जाताना धावफलकावरती 42 धावा. हा चेंडू सोडून दिलाय आणि इथे आलाय व्हाईट बॉल. कमबॅक करावं लागेल स्वप्नीलला, खूप जास्त रन झालेले आहेत. यावेळेचा फटका आणि चौकार. दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचंय, नंदा 11 आणि जिनल 11. 46 सोडून दिल्या. पुन्हा एकदा आणखी एक व्हाईट बॉल. 1 धावा त्या ठिकाणी मिळतात. 48 आणि त्याच्यामध्ये आणखी काही ऍड केल्या जातील, आणखी 4. कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हरिश्चंद्र जोशी यांच्या शुभाचे टॉस करणार आहोत. जिनल 11 आणि नंदा 11 या दोन संघांदरम्यानची लढत.
चला तर कोण कॉल करणार आहे? चला नंदा 11चा कॅप्टन कॉल करतोय. हेड इज अ कॉल. टेल इट इज. टॉस जिंकलाय जिनल 11 पाहुण्यांना विनंती आपण पुन्हा मंचावरती बसावं. दोन्ही टीमला शुभेच्छा देत आहेत. चला टॉस विनिंग कॅप्टनला कोल्ड्रिंक देऊया. राजेंद्र बारशी यांच्याकडनं आलेला आहे. काय निर्णय घेता? बॅटिंग. चला आता जास्त काही विचारत नाही, दोन्ही टीमला शुभेच्छा देतोय. तर टॉस येथे संपन्न झालंय. जिनल 11 वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. थँक्यू. नाउ बॅक टू कम बॉक्स. पेन पर लावून माझ्या हातातला पेन पण सुटला. इथे पेन परले बघ. चला फिल्डिंग लावून घ्या. मी विनंती करतो या ठिकाणी. अठ्ठावन्न धावांचं लक्ष समोर आहे आणि जय हनुमान खांडवले संघाची मात्र सलावी जोडी मयूर आणि त्याच्या सोबतीला सुमितला आपण पाहू शकतो. मयूर स्ट्रायकिंगला, सुमित नॉन स्ट्राईकला आणि कैलास पाटील आता मात्र या ठिकाणी षटकाला सुरुवात करतो. राऊंड विकेट मारा करतोय. पहिलाच बॉल कडक शॉट, परंतु वेदांत मात्र काय स्टॉप केलाय. वा, एक असं वाटलं होतं की मात्र चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे जाईल, परंतु जबरदस्त मात्र स्टॉप. पहिल्या चेंडूवरती मयूरनं कॉन्फिडन्स लेवलचा फटका मात्र केलाय आणि पहिल्या चेंडूवरती एक रन्स त्याने मात्र जोडली गेली. लक्ष मोठं आहे म्हणजे तुम्हाला सुरुवाती मात्र चांगली दमदारी ते करावं लागेल. पुन्हा एक मात्र चांगलं क्षेत्ररक्षण शैलेश पाटीलच्या वतीनं आपण पाहतोय. पहिल्या दोन चेंडूवरती 2 रन्स तिकडे खर्च केल्या आणि चांगला क्रिकेट आजच्या रजनीमध्ये आपण आयश 11च्या वतीने पाहतोय. पुन्हा मात्र कडक शॉट, पुन्हा शैलेश पाटील. वा, अशा प्रमाणे जर फोल्डिंग झाली तर मात्र धावा त्यांच्या अगेन्स्ट जोडणं फार कठीण कार्य होणार आहे. चेंडू बॅटवर तर चांगल्या प्रमाणे घेत आहेत, परंतु गॅप सिलेक्शन मात्र थोडंसं या ठिकाणी चुकीचं आपण पाहतोय. चला पहिल्या विकेटचं पतन पाहिलं आपण. फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी मयूर. न्यू बॅटर विनोद पाटील आलाय आणि पहिली सफलता कैलास पाटीलने आपल्या संघाला प्राप्त करून दिली. दरम्यान कैलास पाटील यांच्या संघाला जो आपण संघ पाहतो या आयांश 11 त्या संघाला सावधगावचे युवा उद्योजक गौरव पाटील यांच्याकडून शुभेच्छा येतात आणि आपल्या विभागातील एक एक्सपर्ट स्कोरर म्हणून हॅरी यांच्याकडून मात्र या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. दोन्ही मान्यवरांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करूया. आणि पहिल्या षटकाचा खेळ जर पाहिला तर या ठिकाणी फक्त 6 रन्स या ठिकाणी कैलासनं खर्च केला आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. दुसऱ्या षटकाने गोलंदाज अंशला आपण पाहतोय. लेफ्ट आर्म आहे. राऊंड द विकेटने सुरुवात करतोय. बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडू मात्र स्टॉप केलाय. पुन्हा मात्र पाहू शकला अगदी कव्हरला केल्याचा प्रयत्न आणि तिकडे सुद्धा मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दुरीचा प्रयत्न केला जातो आणि इकडे संधी रनआउटची होती, परंतु आय थिंक ती संधी मात्र गमावली असं म्हणायला हरकत नाहीये. हे दृश्य पहा, थोडस गोलंदाजाकडून मात्र चुकी घडली गेली आणि बॅटर सेफ आहे. थोडासा लेट झाला अंश, कारण टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे विलेजदा. नो टेन्शन, कुठल्याही संघावरती अन्याय मी होऊ देणार नाहीये. पुन्हा एक चांगला चेंडू आणि चांगला क्षेत्ररक्षण. वा, पुन्हा दूरचा प्रयत्न, पुन्हा रनआउटची संधी. फेक ही चुकीची होती, फेक ही चुकीची आणि त्यामुळे या 2 धाबा तिकडे मात्र पूर्ण केल्या गेल्या. 10 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या. ही दुसऱ्यांदा दुहेरी धाव विनोद पाटीलला पलून पूर्ण केली.
परंतु अधून मधून तुम्हाला मोठे फटके सुद्धा मात्र शोधावा लागतील, त्याचा शोध तुम्हाला स्वतः घ्यावा लागेल. 81 विपक्ष जे हनुमान खानवल ए संख्या क्लिप बोल्ड, वाह रायझिंग डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी. सॉन्ग आहे. रात्रीचे 2 वाजून गेले, परंतु अजूनही मात्र या ठिकाणी काही जणांच्या मात्र भावना जागृत करतो डीजे अजय भावेश. ओहो यॉर्करचा प्रयत्न, परंतु फटक्यामध्ये ताकद नोकली नव्हती आणि त्यामुळे पाहतो की एकच धावीवरती मात्र समाधानी राहावं लागेल. विनोद पाटील बाद झाला आणि तदनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सतीश जोशीला आपण पाहतोय. आणि या 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपन्न होत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 11 धावा खर्च केला. 58 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी 47 धावींची गरज. हो फटका तर गॅपमध्ये चालला आणि कैलास पाटीलला बीट करून बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. डॉट बॉलची सांगता आपण पाहिली पूर्णपणे या सामन्यावरती. ओ फटका हवेत आणि तिकडे 3, तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल पकडलाय. 1 2 3 अजय, वा कमालीचा झेल. नाव छान आहे अजय, परंतु हा खांडवळकरांचा पर्श आहे. चला हरकत नाहीये. हो दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला, स्वतः गोलंदाज ऋतिक चेंडूवरती झेपा होतोय आणि अजूनही मात्र भरपूर प्रेक्षक मात्र या सामन्याचं आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मिड नाईट मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अजून एक चांगला बॉल एस्टनच्या पाठीमागे चुकी घेतली गेली आणि डिकच्या स्वरूपात मात्र बायच्या स्वरूपात ही एक धाव आता मात्र इथे ऍड केली जाणार. परंतु या सामन्यावरती 81 कब्जा सध्या आपल्याला पाहायला मिळतो, कारण इथून लक्षाचा पाठलाग करणं फार कठीण कार्य आहे. टीम अजय हनुमान खांडवले संघासाठी. शैलेश पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती 1 रन्स आणि तदनंतर वार रॉकेट शॉट, 4 धावांसाठी चौकार. थोडस लवकरही फटके येणे गरजेचे होते, थोडेसे उशिराने फटके येत आहेत आणि आता मात्र डायरेक्टली चेंडू ढगात मारलाय, परंतु बॅटर बाद. परंतु पहिल्या चेंडूवरती हवं तसा मात्र स्ट्रोक केलू शकला नाही. ओ इष्टाच्या पाठीमागे पहा, विकेट किपर अजून चेंडू शोधत नाहीत. ओ डायरेक्ट हिटची गरज केली होती. थोडासा आनंद साजरा करताय, कारण त्यांना माहिती की या सामन्यावरती कब्जा आपला आहे. त्यामुळे आता मात्र या ठिकाणी कुठल्या प्रकारचं मात्र जास्त टेन्शन नाहीये आणि एकतर्फा विजय इथे मात्र 81 संघाचा पाहायला मिळतोय. कैलासजी पाटील संघाचे संघ मालक, जबरदस्त मात्र कामगिरी. आणि देऊया आपण या सामन्यातील सामनावीर पुरस्कार, ज्यांनी बॅटिंग करत असताना 19 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना सुरुवात चांगल्या प्रमाणे करून दिली. एक सफलताही त्याच्या नावावरती राहिली आणि तो खेळाडू आहे मिस्टर कैलास पाटील. आय थिंक शैलेश पाटील, थोडंसं करेक्शन आहे, शैलेश पाटील प्लेअर ऑफ द मॅच. आइए शैलेशजी. जबरदस्त मात्र अष्टपैलू खेळ शैलेशच्या वतीने पाहिला आणि त्यांना देऊया आपण सामनावीर पुरस्कार. तर मी प्रत्येकी पाहुण्यांना विनंती करतोय की आपापल्या शुभ हस्ते आपण एक पारितोषिक इकडे वितरित करा. गणेशजी पाटील जे खांडवलचे लेजेंड खेळाडू आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण प्रथमतः ट्रॉफी देऊया.
चला आता आपल्यामध्ये पाहू शकाल हरिचंद्रजी जोशी आज उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया पुढचं पारितोषिक. या सर्वांनी या जबरदस्त कामगिरी शैलेश पाटीलची आपण पाहिली आणि तब्बल 6 सामनावीर पारितोषिक आपण एका खेळाडूसाठी देत आहोत. ट्रॉफी आहे, हेड कॅप, स्वीट बॉक्स, एनर्जी ड्रिंक, हॅपी फीस,